नमस्कार मित्रांनो. आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आणि याच गुरुपौर्णिमेबद्दल अधिक संवाद साधण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत विशाल कांबळे सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे विचारायचं आहे, गुरुपौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमेचा नेमका काय इतिहास आहे? आमच्या प्रेक्षक वर्गाला हे जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल की गुरुपौर्णिमेचा नेमका काय इतिहास आहे. तुम्ही काय सांगाल? खरं तर आपल्याला एवढंच माहिती आहे की गुरुपौर्णिमा म्हटलं तर व्यास पौर्णिमा, व्यासांची जयंती. परंतु मी याही पलीकडे पुढे अजून जाऊन तुम्हाला असं सांगेल की या भारतवर्षामध्ये अजून अशा काही घटना घडलेल्या आहेत. व्यास पौर्णिमेव्यतिरिक्त अशा कोणत्या घटना आहेत ज्या आपल्या भारतवर्षामध्ये घडलेल्या आहेत, ज्या गुरुपौर्णिमेच्या संबंधित आहेत? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर हा, की माझ्या मागे तुम्हाला जो गौतम बुद्धांचा फोटो दिसतोय, या फोटोमध्ये भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश देताना दिसत आहेत. आणि हीच ती घटना या दिवशीच घडलेली आहे आणि ती होते आषाढ पौर्णिमा. या आषाढ पौर्णिमेच्या दिवशीच भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना उपदेश दिला आणि सत्याचा मार्ग आहे तो आपल्या जगाला सगळ्यांना दिला. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की या फोटोबाबत, तर या फोटोबाबत हे गौतम बुद्ध आपल्या पंचवर्गीय भिक्षूंना नेमका काय संदेश देत आहेत? त्यावेळेसची सत्यकथा अशी आहे की सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस सत्याचा शोध घेण्यासाठी ग्रहत्याग करून घराबाहेर पडले आणि ज्यावेळेस ते जंगलामध्ये गेले त्यावेळेस काही साधकसुद्धा तपश्चर्या करत होते. त्यांना कळाले की सिद्धार्थ गौतमसारखा व्यक्ती ग्रहत्याग करून जंगलामध्ये येतो, सर्व सोडून, सर्व सुख सोडून. हे पाहून ते त्यांचे अनुयायी बनले. ते एकत्रच तपश्चर्या करायला लागले. ध्यान साधना करण्यामागं विशिष्ट लोकांचे विशिष्ट असे मत होते. तर काहींचे मत असे होते की आपण ध्यान साधना केल्यामुळे आपण ब्रह्मलोकात जाऊ. पण काहींची अशी धारणा होती की आपण जर समजा अन्नत्याग केला आणि अन्नत्याग करून आपण देहाला शिक्षा देऊन आपण जर ध्यान साधना केली तर मात्र आपल्या शरीरातील विकार नाहीसे होतील. म्हणजे जसं की आता काही लोक उपवास करतात. अगदी बरोबर. आता जसे लोक उपवास करतात आणि उपवास करत परमेश्वराचं नामस्मरण करतात, अगदी त्याच वेळेस नामस्मरण करण्याच्या ऐवजी ते ध्यान साधना करत होते आणि मात्र ते शरीराला देहदंड देऊन. सिद्धार्थ गौतम आणि त्यांचे सहकारी हे असेच देहदंड देत, म्हणजे शरीराला अगदी मोजकेच खाणे, पाणी पिणे, थोडीशीच फळं खाणे, यावरती ते ध्यान साधना करत असत. हे करत असताना हे जवळपास त्यांनी 6 वर्ष केले आणि हे करत असताना अगदी त्याची हाडे दिसत होती. अगदी आपण म्हणतो ना पोट पाठीला गेलं होतं, अशी अवस्था त्यांची बिकट झाली होती. अगदी ते साधं उठायला लागले तर ते खाली पडत होते, पूर्णपणे ते व्याकुळ झाले होते, अशी त्यांची अवस्था शरीराची झाली होती. आणि हे सगळेच बरं का, म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि त्यांचे 5ही सहकारी हे सगळे एवढे कठोर तपश्चर्या करत होते. पुढे काय झालं? त्यापुढे झाले काय की त्या जंगलाच्या शेजारीच एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक श्रीमंताची मुलगी होती जिचं नाव होतं सुजाता. आणि ह्या सुजाताची वटवृक्षावरती खूप मोठी श्रद्धा होती. ती नेहमी त्या जंगलामध्ये जाऊन त्या वटवृक्षाला नैवेद्य देत होती. याचं कारण होतं की या वटवृक्षाला काही मागण्या मागितल्यामुळं त्या पूर्ण झाल्या होत्या, म्हणजे तिच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळं ती या वटवृक्षाला नेहमी दर पौर्णिमेला ती नैवेद्य दाखवत होती. सिद्धार्थ गौतम त्याच वटवृक्षाखाली ध्यान साधना करण्यासाठी बसले होते आणि ज्यावेळेस ती खीर घेऊन त्या ठिकाणी आली, त्या ठिकाणी पोहोचली, त्यावेळेस तिला असे दिसले की प्रचंड ध्यानी व्यक्ती, प्रचंड साधू, की जो अगदी त्याचे पोट पाठीला गेलेलं आहे, खूप व्याकुळ झालेला आहे. त्या पौर्णिमेला सुजाताने खीर बनवलेली होती. ती खीर घेऊन त्या वटवृक्षाखाली आली. त्यावेळेस तिला दिसले की मोठे साधू ध्यानस्थ आहेत. त्यांनी ती खीर सिद्धार्थ गौतमांना दिली. सिद्धार्थ गौतमांना त्याच वेळेस असे वाटले की आपण जर आता काही नाही खाल्ले तर आपला मृत्यू होऊ शकतो, आपल्याला मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे
सिद्धार्थ गौतमांनी काय केलंय, ती खीर खाल्ली. पण ही खीर खात असताना त्यांच्या सहकार्याने नेमकं त्यांना पाहिलं. सर्वजण हे 6च्या 6 जण सिद्धार्थाकडे आले आणि म्हटले, आता तू पदभ्रष्ट झालाय आणि आम्ही आता तुझ्याबरोबर ध्यान साधना करू शकत नाही, आपले मार्ग आता इथंच संपले. असे म्हणून हे सर्व सहकारी सिद्धार्थ गौतमला सोडून चालले. सिद्धार्थ गौतम त्या 5ही सहकाऱ्यांना म्हणाले की ज्यावेळेस मला ज्ञानप्राप्ती होईल त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेल. मग त्यांना ज्ञानप्राप्ती नेमकी कधी झाली? अगदी काहीच दिवसानंतर ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी असं ठरवलं, माझा देह गेला तरी चालेल, जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही, सत्य कळत नाही, तोपर्यंत मी या झाडाखालून उठणार सुद्धा नाही, असं त्यांनी एक अधिष्ठान केलं. आणि तोच दिवस होता वैशाख पौर्णिमेचा, ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांना असे कळाले, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी असे ठरवले की आपल्याला जे ज्ञानप्राप्त झालेलं आहे ते आपल्या सहकाऱ्यांना दिले पाहिजे. ज्यावेळेस हे 5ही जण सारनाथ या ठिकाणी ध्यान साधना करत बसले होते, सिद्धार्थ गौतम आता बुद्ध झाले होते, भगवान झाले होते. आणि हे भगवान बुद्ध ज्यावेळेस त्यांच्याकडे येऊ लागले त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की हा तर गौतम आहे. त्यांनी असं ठरवलं की आपण याला बोलायचे नाही, याला आपण काही विचारायचे नाही, कारण हा पदभ्रष्ट झालेला आहे. परंतु जसे जसे गौतम बुद्ध जवळ येतील तसे तसे आश्चर्य झाले की हे 5ही जण गौतम बुद्धांची सेवा करू लागले. एकाने आसन तयार केलं, तर कुणी बुद्धांचे पाय धुतले, तर काहींनी बुद्धांना नमस्कार केला. एवढं तेज त्या बुद्धांच्या चेहऱ्यावरती होतं. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर एक विशेष तेज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. आणि ह्या सगळ्या घटना आपोआपच झाल्या. आणि त्यावेळेस त्यांना कळालं की सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. त्यावेळेस गौतम बुद्धांनी या 5ही भिक्षुकांना, ज्यांची नावं अशी होती कौंडिन्य, वप्प, बद्धीय, महानाम आणि अश्वजित, आपला पहिला उपदेश दिला. आणि धर्म काय आहे, धम्म काय आहे हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. आणि ही घटना अख्ख्या जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि हीच घटना आषाढ पौर्णिमेला झाली, की ज्याला आपण गुरुपौर्णिमा असे म्हणतो. गौतम बुद्धांनी उपदेश दिल्यामुळे या 5ही भिक्षूंना ज्ञानप्राप्ती झाली का? खूपच चांगला प्रश्न आहे सर. बुद्धांनी ज्यावेळेस या 5ही सहकाऱ्यांना उपदेश ज्यावेळेस दिला त्यावेळेस अगदी पहिल्यांदाच कौंडिन्य नावाच्या भिक्षुकाला ज्ञानप्राप्ती झाली. हा, म्हणजे गुरुशिवाय ज्ञान नाही असं आपण म्हणतो. जसं गौतम बुद्धांनी त्या भिक्षूंना एकच उपदेश दिला, जे भिक्षू 6 वर्ष तपश्चर्या करत होते तरीसुद्धा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नाही. मात्र गौतम बुद्धांच्या एकाच उपदेशाने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, हे यातून दिसून आलं. अगदी बरोबर आहे सर. हे 5ही भिक्षुक ज्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. आणि अजून एक मला सांगायला आवडेल सर, की जे कौंडिन्य नावाचे भिक्खू होते ते एकेकाळी सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांचे गुरु होते. आणि आता यावेळेस ते त्यांचे शिष्य बनले होते सर. म्हणजे आपण कोणाकडूनही शिकू शकतो ज्याच्याकडे ज्ञान आहे. अगदी त्या काळी सर, अगदी आईला प्रथम गुरु मानत होते. याचे पुरावे पण असे आहेत सर, की अगदी गौतम बुद्ध हे नाव का दिले, कारण गौतमी हे त्यांच्या आईचे नाव होते. अच्छा. त्याचबरोबर कुंती पुत्र म्हणतो आपण महाभारतामध्ये, कारण 5 पांडवांनी आपल्या आईलाच गुरु मानलं होतं. खूप छान सर, तुम्ही आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत. सरांनी गुरुपौर्णिमेचा आज जो काही इतिहास सांगितलात तो इतिहास अगदी गौतम बुद्धांच्या पूर्ण जीवन चरित्रावरती एक थोडक्यात पण अतिशय सुंदर अशा प्रकारचा इतिहास सरांनी मांडलेला आहे. तर गुरुबद्दल आपण नेहमीच कृतज्ञता आणि एक आदरभाव ठेवला पाहिजे. आणि हो सर, मला तुम्हाला हे पण सांगायला आवडेल मोगलांना, की जो
गौतम बुद्धांचा शिष्य होता आणि तो झोपताना मात्र एका ठराविक दिशेला झोपत होता. कोणत्या दिशेला? तर ज्यांनी बुद्धांची माहिती त्यांना दिली, तो ज्या ठिकाणी गेलेला आहे असे विचारूनच, इतरांना विचारूनच की तो ज्या दिशेला गेलेला आहे त्या दिशेलाच आपले डोके करून साष्टांग नमस्कार घालून झोपत होता. एवढी कृतज्ञता तो आपल्या गुरुबद्दल बाळगत होता. म्हणजे गुरु आपल्याला फक्त ज्ञान देत नाही, तर गुरु आपल्या जीवनाला एक चांगली दिशा देत असतो, हे यातून आपल्याला दिसून येतं. सर, आपण आलात आणि आम्हाला आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप सुंदर अशी माहिती दिलीत. आमचा प्रेक्षक वर्ग आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं निश्चितपणे गुरुला एक आदरभाव ठेवेल. गुरुचं जे काही ज्ञान आहे ते आत्मसात करून त्याचा भविष्यामध्ये निश्चितपणे त्याच्या जीवनाला चांगली दिशा मिळण्यासाठी किंवा त्याचं चांगलं जीवन घडण्यासाठी तो त्याच्या ज्ञानाचा वापर करेल. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही आलात आणि आम्हाला संबोधित केलं, खूप चांगल्या पद्धतीची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.